उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगावातील जे पदाधिकारी आहेत दीपक सुरे यांच्यामार्फत वया वाटप होत आहे. आपल्यासोबत दीपक सुरे साहेब, आता उद्धवजींचा वाढदिवस आहे, कशा प्रकारे साजरा करतात काय माहिती? आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्या कारणाने आम्ही वया वाटपाचा दरवर्षी गेल्या 35 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो आहे. तसाच याही वर्षी हा कार्यक्रम आम्ही राबवत आहे. आणि आजचा दिवस चांगला असल्या कारणाने पी दक्षिण विभाग हे सर्व नागरिकांच्या सहकार्यासाठी नेहमी झटत असते, कामांसाठी झटत असते. म्हणून आज हा उपक्रम आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इकडचे जे सुरक्षा रक्षक आहेत पी दक्षिण मुंबई महानगरपालिका गोरेगाव विधानसभेच्या त्या सुरक्षा रक्षकांना वया देण्याचा आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. तर त्यांनी तो स्वीकारावा. आणि असेच आम्ही अनेक शाळेमध्ये कार्यक्रम घेतो, तसेच आदिवासी पाड्यामध्ये घेतो. रत्नागिरी हा माझं स्वतःचं मूळ गाव असल्यामुळे गणपतीपुळे देवळाच्या आजूबाजूच्या जवळ 17 शाळेंना मी दरवर्षी वया वाटप असतो. आणि असं त्या निमित्ताने आम्ही शाळेतील मुलांना वया वाटतो तिकडच्या, आणि शिक्षकांना छत्री वाटप करतो. तर आपण पाहिलं असेल, आज दिवसभरात गोरेगाव विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गोरेगाव पूर्व येथे शिवभोजन केंद्रामध्ये मोफत जेवण देण्यात आलं आहे. तसं मोतीचूर लाडू देखील वाटप करण्यात आलेले. आपल्यासोबत राजू सामंत आहेत. राजू, काय माहिती आजच्या उद्धवजींच्या वाढदिवसामध्ये? सर्वप्रथम मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच मी गोरेगाव विभाग समन्वयक दीपक सुर्वे साहेब यांचं पण कौतुक करतो. कौतुक यासाठी करतो की सतत अविराज्य 28 वर्ष हे जे पुस्तक वाटप करतायत, बुक वाटप करतायत, ते खरोखर एक कौतुक करण्यासारखंच आहे. याचं कारण की मला माहिती आहे की ह्या एवढ्या सर्व हे छापण्यामध्ये किती मेहनत करावी लागते हे आपल्याला आज दिसतंय. आम्ही हातात घेऊन उभे आहोत. परंतु गेल्या ह्याच्यासाठी 3 महिने अगोदरपासून ते 4 महिने अगोदरपासून प्रयत्न करावे लागतात. सगळ्यांकडे जावं लागतं आणि सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. तसेच गोरेगाव विधानसभेमध्ये मराठी शाळा, आदर्श विद्यालय शाळा असो, महाराष्ट्र विद्यालय शाळा असो, अभिगोरेगावकर इंग्लिश शाळा असो, रात्रीच्या माध्यमात असो, यामध्ये सगळ्या ठिकाणी एक पुस्तक नाही, प्रत्येकाला 6 पुस्तकं हे दीपक सुर्वे साहेब देतातच. आणि त्यांचं नुसतं पुस्तकात पुरतंच त्यांचं कार्य नाही आहे. ते गोरेगावमध्ये अनेक लोकउपयोगी कार्यक्रम घेतात. तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असे पण ते करत असतात. तर मी खरंच सांगेन की मला खूप कौतुक